मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक अपडेट आपल्याकडे आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची काय अपडेट आहे ते सविस्तर माहिती आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी अगोदर आपण आपल्या चॅनलवर घेतली होती की दोन्ही महिन्याचा लाभ एकत्रित वितरण होणार आहे। त्याच्यासाठी हालचाली लगभग चालू होती। त्यातच आता आपले काँग्रेसचे जे सरचिटणीस आहेत त्यांच्या वतीने निवडणूक आयोगाला एक पत्र जारी करण्यात आलं आहे। कारण आचारसंहितेचा भंग होत असल्याचं हे पत्र आहे। त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला हप्ता केव्हापर्यंत मिळेल त्याचीही काही सखोल माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे। सध्या तरी तो लाभाबद्दल काही निवडणूक आयोगाने निर्णय घेतला नाही, पण ते काय निर्णय घेईल याच्याकडे आपलं लक्ष आहे। तर आपल्या सणावर मकर संक्रांतीच्या तोंडावर येणाऱ्या 14 तारखेला आपला एकत्रित लाभ 3000 रुपये बँक अकाउंटमध्ये जमा होणार होता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकत्रित 2 महिन्याचा लाभ हे आपल्या 14 तारखेला जमा होणार होता। त्याच्यासाठी आपल्या बऱ्याच व्हिडिओ घेतलेले आहेत, पण त्यात आता आपल्या काँग्रेस पार्टीकडून एक निवडणूक आयोगांना एक पत्र लिहिण्यात आलेलं आहे। त्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे चला मोबाईल स्क्रीनवर मी तुम्हाला सांगतो सविस्तर। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्य निवडणूक आयोग विषय महानगरपालिका निवडणूक संपन्न झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरण करण्याबाबत महोदय, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नोव्हेंबर 2025ची रक्कम डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली आहे। राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर आणि जानेवारीचा 2026चा 2 महिन्याचा लाभ एकत्रित 3000 रुपये देण्याचा घाट सरकारने घातला आहे। ही बाब 1 कोटीहून अधिक महिलांना मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदाराच्या मताकडे पार्श्वभूमी उमेदवार कारणास्तव प्रकृत करण्यात येत आहे। प्रकृत सामूहिक सरकारी आचारसंहिता भंग या सरकारी कृत्य होत आहेत। त्यासाठी लाडकी बहीण योजना यांचे